आपण काय करणार आहोत, अशाच वर्तुळातून एकक, दशक, शतक आणि हजार या संख्या आपण शिकणार आहोत किंवा संख्या कशा ओळखायच्या आपण अभ्यासणार आहोत. चला मग टाका. हां ठीक आहे. चला मग बाहेरच्या गोळा करा. चला बाहेरच्या गोळा करा. हां हां ते बी बाहेरच्या. हां तू कोणते बी बघा जिथं आहे तिथं बघा. हां एकक. हां एकक वरले एककला ठेवा. दशक. हां दशकवरती 4 दिसतात. हां दशकवरती 4, शतकवरती 1 आहे, हजारवरती नाही. आता किती संख्या झाली सांगा. चला मनीषा सर झाली संख्या मग 141. कारण शतकमध्ये 1 आहे बरोबर. शतकमध्ये 1 आहे म्हणजे 104 दशक आहे म्हणजे 40 झाले. आणि हां 4 दशक म्हणजे 40 झाले आणि 1 एकक म्हणजे 1 झालं म्हणून 141. हे 40 140 आणि 1 आहे म्हणजे 141. आणि त्याच्यामध्ये आहे संख्या काय करायची चला आता बाहेरची बाहेर ठेवायची. हां सांग प्रमेला सांग. प्रमेला एकक हां घे. हां हजारमध्ये बघा. बरं एकक मध्ये घ्या. चला एकक किती आहे बघा. हां हे बी आहे. हे नाही हे एकक मध्ये नाही. 3 झाले मग एकक ठिकाणी ठेवा. ठेवले. आता दशकच्या बघा किती आहे. दशकच्या वर्तुळातल्या हां ती घेईल प्रमेला घेईल. 1 2 3 4 5 6 दशकच्या ठिकाणी दशकच्या ठेवा. 6 झाल्या. परत शतकच्या ठिकाणी बघा किती आहे 4 आहे. शतकचे किती आहे 4 आहे आणि हजारचे किती आहे 1 आहे. मग बघा आता काय झालं. हे 4 शतक आहे म्हणजे 400 आहे. 1 आहे म्हणजे 1000. हे 4 शतक म्हणजे 400 आणि दशक किती आहे ते 6 दशक आहेत म्हणजे 60 झाले आणि 3 एकक आहेत म्हणून 3 झाले. मग काय झाले 1463. किती झाले 1463. आलं लक्षामध्ये 1463.